सराव संच 4.3 हा अर्थनियोजनातला तिसरा सराव संच आहे। मग या सराव संचामध्ये आपल्याला काही गोष्टी नव्याने शिकायचे की जे आजपर्यंत आपण कुठेही गणितामध्ये वापरलेले नाही असा अभ्यासक्रम आहे। मग हा अभ्यासक्रम ठेवण्यामागे काय उद्देश असेल बरं, की मुलांना शेअर जे काही मार्केट आहे त्यातली अगदी सुरुवातीची जुजबी माहिती व्हावं किंवा एखादा व्यवसाय उभा करत असताना मदत कशी घ्यायची असते हा भाग यातून शिकवण्याचा एक प्रयत्न आहे। अगदी काही नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतील। आता समजा मला एक दुकान लावायचं आहे। दुकान लावण्यासाठी मला महत्त्वाचे कशाची आवश्यकता असणार आहे? अगदी सुरुवातीला भांडवल पाहिजे। भांडवलासोबत आणखीन काय पाहिजे? जागा पाहिजे। जागा घेण्यासाठी एक तरी भाड्याची पाहिजे, नसेल तर स्वतःची जागा म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे ती जागा। त्यासाठी पुन्हा पैसा लागतो, पण पैसा एवढा माझ्याकडे उपलब्ध नाही। मला तरी हा बिझनेस करायचा आहे, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? माझ्याकडे जेवढा पैसा आहे तेवढं वापरावं लागेल। खूप झालं तर मग कमी पडलं तर मला काय करावं लागेल? एखादा पार्टनर मला त्या बिझनेसमध्ये घ्यावं लागेल, मग दोघांनी मिळून ते करू शकतो। हे झालं छोट्या मोठ्या दुकानासाठी। पण मोठं मला एखादी कंपनी उभं करायचं, समजा आता आयडियाची कंपनी किंवा एअरटेलची कंपनी, वोडाफोनची कंपनी किंवा एखादा मोठा तेल कंपनी आहे। मग अशा कंपनी मला जर उभं करायचं असेल तर तेवढं मोठं भांडवल माझ्याकडे मिळेल का? एवढं मोठं भांडवल माझ्याकडे असणार नाही। भांडवल म्हणजे काय? त्याच्यासाठी लागणारी आवश्यक अशी रक्कम तेवढं असणार नाही। मग सुरुवात तरी करायचं। मग सुरुवातीला मी बोलतोय, मी करतोय असं म्हणतोय आणि 4 चौघांना मी काय करतो? तयार करतोय त्या गोष्टीसाठी। 4 जणांना, 8 जणांना, 100 जणांना मग मी डिक्लेअर करतो किंवा ही कंपनी अशी अशी उभं करणार आहे आणि यातून जे काही बेनिफिट्स मिळतील आपण सगळ्यांनी वाटून घेऊया। असं ज्यावेळेस मी म्हणायला लागतो तेव्हा मला काय म्हणायचं? प्रमोटर म्हणायचं। म्हणजे मी काय? त्या कंपनीचा प्रमोटर असणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून जे काही पैसे दिलेले असतात त्याला भांडवल म्हणायचं। त्याला काय म्हणायचं? भांडवल। पैशाला काय म्हणायचं? भांडवल। आणि त्याच्यानंतर काही जणांनी 10,000 देतील, काही जणांनी 50,000 देतील, काही जणांनी 1 लाख देतील, काही जणांनी 10 लाख देतील, काही जणांनी 1 करोड रुपये देतील। मग सगळे सारखेच असणार आहेत का माझ्या दृष्टीनं? नाही। करोड देणारा तो काय असणार आहे? माझ्या प्रमोटरच्या दृष्टीने तो काय असणार आहे? अगदी कंपनीचा जास्तीत जास्त भाग भांडवल त्याचा असणार आहे। मग त्याला मी काय करतो? छोटे छोटे युनिट्स करतो। मग यांनी जर 1000 रुपये जर दिले असेल मला कंपनी चालवण्यासाठी तर त्याला वाटा देतोय। वाटा म्हणजे काय? एका कागदावरती मला लिहून द्यावं लागेल तुमचे 1000 रुपये। फक्त 1000 या भाषेत न लिहिता 1000चे मी पार्ट्स करतोय की 100चे एक पार्ट्स। मग एका 1000 मध्ये 100चे किती असणार आहे? 10 असणार, बरोबर? मग हे 10 शेअर्स त्याचे झाले। 50,000 मध्ये किती? 50,000 मध्ये किती शेअर्स असणार आहेत? 500 शेअर्स असणार आहेत। मग लाखामध्ये किती शेअर्स असणार आहेत? अशा प्रत्येकाचे शेअर्स मी त्या ठिकाणी घेतलं, म्हणजे शेअर्स त्यांना दिलेले आहेत कंपनीचे। मग हे जे शेअर्स घेऊन मी कंपनी चालू केलेलं आहे या कंपनीचं प्रत्येक जण काय असणार आहे? भागधारक असणार आहे। शेअर्स होल्डर जे काय असणार आहे, समजा माझ्या कंपनीमध्ये 100 रुपये दिलेला व्यक्ती सुद्धा त्याला 1 शेअर्स मी देणार आहे। त्याला 1 शेअर्स मी देणार आहे म्हणजे तो कंपनीचा भागधारक झाला, शेअर होल्डर झाला, पण एकच शेअर त्यांनी घेतलेले। पण काही जणांकडे 50 शेअर असतात, काही जणांकडे 100 शेअर्स असतात। मग हे शेअर्स समजा ज्याच्याकडे जास्त शेअर्स आहेत, आज माझं या कंपनीशी काय संबंध नाही, मी शेअर्स माझं विकून मी बाहेर जातो, मग त्या शेअरवरती मी किती लिहून दिलेलं असणार आहे? 100 रुपये असं लिहिलेलं असणार। 100 म्हणजे काय? दर्शनी किंमत असणार आहे। म्हणजे वर दिसतं ते दर्शनी किंमत। मग त्या शेअरवरती 100 रुपये दिलेल्याकडून 1 शेअर्स म्हणून 1 भाग त्याला दिलेला असतो, 1 शेअर त्याला दिलेलं असतं। आणि त्याच्यानंतर हे मी त्याला देणं घेणं असं मी खाली रस्त्यात उतरून ह्या गोष्टी करू शकतो का? नाही। याच्यासाठी मला जी एक पर्टिक्युलर जागा करावी लागेल, त्या जागेवरतीच शेअर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील आणि दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी जातील, किंवा कोण विकेल कोण घेईल हे मी सांगू शकत नाही। ते सगळे अधिकार भागधारकाला असणार आहे। पण त्याची दर्शनी किंमत मात्र किती आहे? 100 रुपये। काही शेअर्सचे दर्शनी किमती 5 रुपये पण असू शकतात,
म्हणजे 5 रुपयाला सुद्धा एका कंपनीमध्ये आपण जाऊ शकतो आणि तिथला शेअर घेऊ शकतो. 10 रुपयाला घेऊ शकतो, 15 रुपयाला घेऊ शकतो, 100 रुपयाला घेऊ शकतो, 50 रुपयाला घेऊ शकतो. म्हणजे हे काय कंपनीची दर्शनी किंमत असणारी शेअर्सची. मग हे व्यवहार ज्या ठिकाणी पर्टिक्युलर एका ठिकाणाहून केलं जातं त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं? स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टॉक एक्सचेंज. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती लिहिलेली किंमत जी काय असते त्याला काय म्हणतो आपण? दर्शनी किंमत. ओके. पण दर्शनी किंमत समजा कंपनीत प्रॉफिट झालेलं जास्त, वर 100 रुपये लिहिलेलं आहे आणि प्रॉफिटमध्ये असताना कंपनी खूप जण मला शेअर्स पाहिजे म्हणणार. मग सुरुवातीला रिलायन्स कंपनीची ज्यावेळी दर्शनी किंमत काढली त्यावेळी दर्शनी किंमत कदाचित 100 रुपये 10 रुपये असेल. पण आज रिलायन्स कंपनीचं प्रॉफिटमध्ये असलेलं बघून मी काय करतो? ते 100 का असेना मला ते 200 रुपयाला घेतलं तरी परवडतं मला. असं करून मी त्याला 200 रुपये देतो आणि 100 रुपयाचं लिहिलेलं कागद घेतो. कागद म्हणजे काय? शेअर्स असणार. लक्षात आलं का तुमच्या? कागद म्हणजे काय असणार आहे? शेअर्स असणार आहे. मग हे झालं दर्शनी किंमत. बाजारभाव त्याचं काय झाला? मग 100चं 200 झालं. मग मला म्हणतील अरे वेड्या, काही 200 देण्यासारखी काय ते कंपनी आहे का? नाही, मला परवडतं, मी घेतलं. उद्या मीच ते विकायला गेलं, आणखीन कंपनीचं जर भरभराटीत जर असेल तर दर्शनी किंमत किती राहू दे, दर्शनी किंमत बदलणार नाही, पण बाजारभाव मात्र बदलत जातं. समजा दुर्दैवानं ती कंपनी खाली गेली आणि कंपनी जर तोट्यात जर असेल तर कंपनी तोट्यात असताना त्याचा बाजारभाव काय असणार आहे? कमी झालेला असतं. वर लिहिलेलं असतं 100, पण त्याला 100 रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही. का? तोट्यात आहे कंपनी. मग त्याला काय करावं लागतं? 10 रुपये कमी देऊन 90ला विकायला तयार व्हावं लागतं. काही जण 80ला विकायला तयार होतात. मग ते लॉसमध्ये आल्यानंतर कंपनी हे असं असणार. म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव वर कसा जातो आणि खाली कसा येतो हे तुम्हाला लक्षात आलं. पण ज्या वेळेस कंपनी प्रॉफिटमध्ये असतं, कंपनीचं प्रॉफिट काय करावं लागतं? सगळ्या भागधारकांना वाटावं लागतं. मग सगळ्या भागधारकांना वाटत असताना ज्याचे 100 रुपये आहेत त्याला पण द्यावं लागणार आहे, ज्याचे 10,000 आहेत त्याला पण द्यावं लागणार आहे, ज्याचे करोड रुपये आहेत त्याला पण द्यावं लागणार आहे, कोटी रुपये असणार आहेत त्याला पण द्यावे लागणार आहे. मग कशा प्रमाणात द्यायचं? 100 रुपयाला जे काही दिलं जातं प्रॉफिट ते 10 रुपये 20 रुपये असं असेल तर त्याला 100 रुपयाच्या प्रमाणात द्यायचं. ज्याच्याकडे 10,000 आहेत त्याला 10 पटीने जास्त द्यायचं आणि ज्याच्याकडे करोड आहे त्याला 1000 पटीने जास्त द्यावं लागणार. 1000, 10,000, लाख पटीने जास्त द्यावं लागणार. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे हे जे काही जास्तीचं दरवर्षी दिलं जातं त्यांच्याकडेच आहे तो शेअर्स, त्यांच्या घरी असणार आहे तो कागद 100 रुपये लिहिलेलं वर दर्शनी किमतीचा, आणि त्यांना दरवर्षी त्यांच्या अकाउंटला कंपनीचं जे प्रॉफिट असतं ते पाठवून द्यावं लागतं. मग त्याला काय म्हटलं जातं? लाभांश. काही वेळेला कंपनी निर्णय घेतो की हे लाभांश रोख स्वरूपात देण्यापेक्षा आणखीन त्यांना 2-2 शेअर्स देऊन टाकायचे, आणखीन 2-2 शेअर्स त्यांना देऊन टाकायचं. मग तसंही घेऊ शकता किंवा रोख स्वरूपात सुद्धा घेऊ शकता. आणि कंपनी जर प्रॉफिटमध्ये असेल तर त्या शेअर्सची किंमत काय झाली? वाढलं याचा अर्थ काय? अधिक मूल्य झालं त्याचं, अधिक मूल्य झालं. 100 रुपयापेक्षा अधिक मूल्य. कंपनी प्रॉफिटमध्ये असेल अधिक मूल्य, म्हणजे 100 रुपयापेक्षा जास्त जर किंमत जर असेल तर त्याला अधिक मूल्य असं म्हटलं जातं. पण काही वेळेला अशी स्थिती येते की कंपनी प्रॉफिटमध्ये पण नसतं, लॉसमध्ये पण नसतं, जेमतेम चालत असतं. मग 100 रुपयाचं जे दर्शनी किंमत आहे त्याचं बाजार मूल्य 100च राहतं, 100चं 100च राहतं. मग त्याला काय म्हणायचं? सममूल्य. आणि काही वेळेला कंपनी लॉसमध्ये असल्यानंतर त्याचं दर्शनी किंमत जर 100 असेल तर त्याचं बाजार मूल्य कमी जर झालं असेल, बाजारामध्ये त्या 100 रुपयाच्या कागदाची किंमत जर 50 रुपये 60 रुपये जर असेल तर त्याला अवमूल्य असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर हे जे काही कंपनीचे शेअर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एकाकडून घेणं दुसऱ्याला विकणं, दुसऱ्याकडून घेणं तिसऱ्याला विकणं, हे जे असतं ते दलालांमार्फत घडून येतं. मग कंपनीमध्ये शेअर्सच्या व्यवहारासाठी दलाल सुद्धा असणार आहेत. मग त्या दलालाला प्रत्येक शेअर मागं काही ना काही दलाली द्यावी लागणार आहे. हे असं साधारणपणे हे कंपनी चालवता येतं किंवा कंपनीमध्ये चालू असतं. एवढं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग हे एवढं किमान जर नॉलेज असेल तर अशा प्रकारचं उदाहरणं तुम्ही सोडू शकता. तुम्हाला आता शेअर मार्केटमध्ये अगदी सुरुवातीला काय माहिती असायला पाहिजे तेवढी जुजबी माहिती मी दिलेली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीची माहिती, प्राथमिक माहिती म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे प्रमोटर म्हणजे काय असतं,
भांडवल म्हणजे काय असतं, शेअर म्हणजे काय असतात, शेअर धारक म्हणजे कोण असतो, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, बाजारभाव म्हणजे काय, लाभांश काय असतो, लाभांश म्हणजे काय, प्रॉफिट, लाभांश काय असतो, अधिमूल्य म्हणजे काय, किंमत वाढल्यानंतर त्याला अधिमूल्य म्हणतो, किंमत समान असेल तर सममूल्य म्हणतो, अवमूल्य म्हणजे काय, किंमत कमी झाल्यानंतर. आणि हे सगळं करणार कोण असतो, दलाल असतो. आणि दलाला काय द्यावं लागतं, दलाली द्यावं लागतं. एवढं जरी तुम्हाला आजच्या दिवशी माहीत झालं तरी पुष्कळ झालं. पुस्तकामध्ये याहीपेक्षा डिटेल उदाहरणं देऊन स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेले, आणि आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी बऱ्यापैकी एवढ्या नॉलेजचा उपयोग होईल. आणखीन काय जर राहिलं असेल यातून तर उदाहरणं सोडवत असताना ज्यावेळेस पुन्हा गरज भासेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच तो भाग सांगेन. आणि समजावून सांगितल्यानंतर मग हा भाग कळायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. मग बघा, पहिल्या उदाहरणामध्ये काय, सराव संच 4.3 मधलं पहिलं उदाहरण, पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा. म्हणजे याच्यामध्ये योग्य असं किंमत संख्या लिहून किंवा काही ठिकाणी शब्द पण लिहावे लागतील असे, मग तसं लिहून पूर्ण करा, असं हा प्रश्न. मग काय करायचं इथं बघा, उदाहरण क्रमांक 1, दर्शनी किंमत किती आहे, 100 रुपये. कळलं तुम्हाला एवढं. आणि मूल्य प्रकार कसं आहे त्याचं, सममूल्य. मग बाजारभाव काय असेल त्याचा, आता सममूल्य म्हणल्यानंतर बाजारभाव दर्शनी किमती एवढंच असतं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. मग किती असणार आहे बाजार मूल्य तिथं, बाजारभाव 100 रुपये. कळलं का तुम्हाला. म्हणजे सममूल्य असल्यामुळं दर्शनी किंमत आणि बाजारभाव दोन्ही कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. आता अधिमूल्य, अधिमूल्य म्हणजे काय, बाजारभाव जास्त असतो, मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू जास्त असतं. मग कितीनं जास्त आहे तो, 500 जास्त आहे. म्हणजे 575 रुपये त्याचा जर बाजारभाव असेल आणि त्याच्यामध्ये जर 500 रुपये जर जास्तीचे असतील तर दर्शनी किंमत किती असेल, म्हणजे हे आणि हे मिळून हे झालेलं असणार आहे. बरोबर आहे, कोण सांगितलं ते, अगदी बरोबर आहे. म्हणजे इथं 75 रुपये असं असेल, म्हणजे 75 रुपये वर लिहिलेले दर्शनी किंमत, पण अधिमूल्य त्याचं किती आहे, 500 रुपयानं वाढलेले. म्हणजे 75 रुपयाच्या दर्शनी किमतीचा अधिमूल्य 500 रुपये असून मग त्या दोघांची मिळून किती होते बाजारभाव, 575. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, 10 रुपये दर्शनी किमतीचं, 2 रुपये दर्शनी किमतीचं आज मार्केटमध्ये 2-2 हजार रुपये किंमत आहे. म्हणजे दर्शनी किंमत वर 2 रुपये असतो, पण मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू किती, 2000. म्हणजे त्या कंपनीनं दर्शनी किमतीमध्ये वाढ केलेलं नाही, करू शकत नाही. अगदी सुरुवातीला जे काही असणार आहे ते दर्शनी किंमत, ते दर्शनी किंमत असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही वाढ होत गेलेली, म्हणजे 50 वर्षापूर्वी घेतलेले शेअर्स आजच्या दिवशी निश्चितच त्याचं बाजार मूल्य काय झालेलं असणार आहे, जास्त पण असणार आहे. पण 50 वर्षापूर्वी काही शेअर्स घेतलेल्या कंपन्या बुडून पण गेलेले, त्याचं शेअर्स त्या शेअर धारकाकडेच आहेत, फक्त कागद म्हणून ते त्यांच्या घरी असणार आहे. पण वास्तविक पाहता कंपनीचा काहीही शिल्लक राहिलेला नसतो, अगदी जागा नसतं, कुठं एक तीळ मात्र काही शिल्लक नसतं. म्हणजे ते पैसे बुडाले म्हणून समजून घ्यायचं. लक्षात आलं का तुमच्या. मग आता इथं बघा, दर्शनी किंमत 10 रुपये, 10 रुपये, बाजारभाव किती आहे, 5 रुपये. म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये असेल का लॉसमध्ये, तुम्ही सांगा. निश्चित लॉसमध्ये असणार. लक्षात आलं का. म्हणजे काय झालं, त्याचं अवमूल्य झालं. लक्षात आलं का. सममूल्य म्हणजे काय, दोन्ही सारखे. अधिमूल्य म्हणजे काय, मूल्य वाढलं. आणि इथं काय असणार आहे, तर अवमूल्य झालेलं असणार आहे. काय झालेलं असणार आहे, अवमूल्य. अवमूल्य कितीनं अवमूल्य झालेले, 5 रुपयानं झालेले. म्हणजे ह्यातून 5 रुपये वजा केल्यानंतर हे 5 रुपये झाले. हे अधिमूल्य म्हटल्यानंतर बेरीज करायचं, अवमूल्य म्हटल्यानंतर वजाबाकी करायचं. लक्षात आलं का. मग बाजारभाव तुम्हाला मिळून जातो. काय अवघड आहे का हा प्रश्न, अगदी सोपा प्रश्न आहे. पण बऱ्याच मुलांना हे अवमूल्य कळत नाही, अधिमूल्य कळत नाही, सममूल्य कळत नाही. लक्षात आलं का तुमच्या. ठीक आहे. हे बघा, सराव संच 4.3 मधील दुसरं उदाहरण आहे. या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय, बाजारभाव 80 रुपये होता, तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स त्यांनी विकत घेतले. त्या वर्षी कंपनीने 20% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काय, गुंतवणुकीवर किती त्याचा परतावा मिळतो ते या ठिकाणी काढायचे. बघा, या उदाहरणांमध्ये नेमकं एक असं विचारतो मी, कंपनी ही फायद्यात आहे का तोट्यात आहे. ज्या वेळेस बाजार मूल्य कमी होतं तेव्हा ती कंपनी काय असायला पाहिजे, तोट्यात. पण जस्ट ग्रीप घेतलं असेल
यांनी घेतला तोट्यात असताना आणि ग्रीप घेतलं आणि वर्षाच्या शेवटी काय झालं, 20% लाभांश दिला प्रॉफिट घेतल्यानंतर. मग 20% लाभांश दिला, नंतर ती कंपनी फायदा झाली म्हणून 20% लाभांश दिला गेला. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढायचा, म्हणजे त्याच्यावरती जी काही इन्व्हेस्टमेंट केली गेली, शेअर मार्केटमध्ये जे काही पैसे गुंतवले गेले त्याचा परताव्याचा दर काढायचा. बघा शेअरची दर्शनी किंमत किती आहे, शेअरची दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये. ओके, शेअरची दर्शनी किंमत किती आहे 100. शेअरचे बाजार मूल्य किती आहे, शेअरचे बाजार मूल्य किती आहे 80 रुपये. हे त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कंपनीने दिलेला लाभांश, कंपनीने दिलेला लाभांश 20%. 20% हा लाभांश आहे. म्हणून 100 एक शेअरची दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये. मग लाभांश कोणावरती दिलं जातं, दर्शनी किमतीवरती दिलं जातं. बरं का, एक गोष्ट कायमचं लक्षात ठेवा, लाभांश कशावरती दिला जातो, दर्शनी किमतीवरती. म्हणून 100 रुपयास 100 रुपये दर्शनी किमतीवर 20 रुपये लाभांश. 20 रुपये काय लाभांश, म्हणजे लाभांश दर्शनी किमतीवरती दिलं जातं. लाभांश असेल तर दर्शनी किंमत, दर्शनी किंमत 100 रुपये. मग 100 रुपयाला 20 रुपये त्यांनी द्यायचं ठरवलेलं. आणि त्याच्यानंतर बघा परताव्याचा दर तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे गुंतवणुकीवरील परताव्याचा दर, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर. आता इथं नेमकं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय, गुंतवणूक मी केलेली आहे. किती गुंतवणूक केलेली आहे 80 रुपये. कारण 100 रुपये आहे त्याची दर्शनी किंमत, पण मला मिळतोय ना 180 रुपये, ते 80 रुपये घेतले. मग गुंतवणुकीवरती मी एकच गुंतवणूक केलेलं आहे, ती 50 जरी असले इथं तरी मी एकच विचारात घेतलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथं लाभांश छेदस्थानी काय असणार आहे, गुंतवणूक, लाभांश छेदस्थानी गुंतवणूक गुणिले 100. लाभांश किती आहे 20 रुपये, गुंतवणूक माझी किती आहे 80 रुपये गुणिले 100. 20 × 20, 20 × 84, 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 25 म्हणजेच 25. हे काय दर, दर म्हटल्यानंतर टक्केवारीमध्ये असणार आहे. म्हणून गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर 25%. लक्षात आलं का तुमच्या. मग काही जण हे असंही करतात बरं का, 50 शेअर्स घेतले, एकूण गुंतवणूक किती झालं आणि त्याचं पुन्हा हे असं विचार करून सुद्धा त्याच्यावरून ही प्रोसेस करून काढता येतं. मी थोडंसं तुम्हाला अगदी सुटसुटीत व्हावं या दृष्टीनं ह्या अगदी छोट्या पद्धतीने मी घेतले. ते 50 शेअर्स मी विचारात घेतलेच नाही त्या ठिकाणी, एका शेअरवरूनच आपण हे काढले. म्हणजे गणित समजल्यानंतर नेमकं कुठल्या दिशेने जायचं, सोपं कुठल्या दिशेने जातं, मग ते आपल्याला विचार करून जावं लागेल. ठीक आहे. या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय बघा, जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली. म्हणजे जोसेफ नावाच्या व्यक्तीने काय केलं, शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काय, निरनिराळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. ए नावाची एक कंपनी आहे, बी नावाची एक कंपनी आहे आणि सी नावाची एक कंपनी आहे. ए नावाच्या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली, बी नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, सी नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली. मग त्यांनी एकूण किती गुंतवणूक केली ते आपल्याला विचारले. मग ए मध्ये गुंतवणूक कसं गुंतवलं त्यांनी, दर्शनी किंमत 2 रुपये तिथल्या शेअर्सचं, म्हणजे शेअर्सवरती वर लिहिलेलं असणार आहे 2 रुपये, वर किती 2 रुपये लिहिलेले असणार.
आणि अधिमूल्य किती आहे त्याचं 18 रुपये. 18 रुपये अधिमूल्य म्हणजे काय, बाजारामध्ये 2 रुपयाचं 18 रुपयांनी जास्त आहे, म्हणजे एका शेअरची किंमत 20 रुपये झाली दर्शनी किंमत. असे 200 शेअर्स त्यांनी घेतले, म्हणजे ए कंपनीमधील गुंतवणूक काढूया. जोसेफची ए कंपनीमधील गुंतवणूक काढू. सुरुवातीला पहिल्यांदा ए कंपनीमधील गुंतवणूक काढू. शेअरचे बाजार मूल्य, एका शेअरचे बाजार भाव, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, अधिमूल्य. दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य किती आहे 18 रुपये, म्हणजे एका शेअरची किंमत किती झालं 20 रुपये. 20 रुपये त्याची एका शेअरची दर्शनी किंमत दिली. मग असे किती शेअर्स त्यांनी खरेदी केलेले, 200 शेअर्स खरेदी केलेले. म्हणजे एकूण गुंतवणूक, म्हणजे जोसेफ कंपनी ए मधील एकूण गुंतवणूक, कंपनी ए मधील गुंतवणूक बरोबर 20, म्हणजे एका शेअरची बाजार मूल्य 20 गुणिले 200. शेअरची संख्या बरं काही 200. 20 रुपये एका शेअरची किंमत आहे, 200 रुपये, 200 हे शेअरची संख्या आहे. म्हणजे एकूण किती झालं इथं बघा, 2 दोन्ही 4, म्हणजे 4000 रुपये त्यांनी ए या कंपनीमध्ये गुंतवले. बरोबर आहे. याच्यानंतर बघा जोसेफचे कंपनी बी मधील गुंतवणूक काढू. बघा गुंतवणूक कसं आहे यातलं हे वाचून घेऊ. बाजार भाव 500 रुपये असले 45 शेअर्स त्यांनी घेतलेले. म्हणजे कंपनी बी मधील गुंतवणूक, कंपनी बी मधील गुंतवणूक किती आहे. कंपनी बी मधील गुंतवणूक 500 एका शेअरची किंमत आहे. असे 45 शेअर्स त्यांनी घेतलेले. म्हणजे 5 ने 45 ला गुण घेऊ. 5 5 25, हातच्याले 2, 5 चौक 20, 20 आणि 2 22, आणि हे 2 शून्य पुढे ठेवतो. म्हणजे 22,500 रुपये त्यांनी काय केलेले या बी कंपनीमध्ये गुंतवले. आणि त्याच्यानंतर कंपनी सी मधील गुंतवणूक काढू. कंपनी सी मधील गुंतवणूक काढू. कंपनी सी मधील गुंतवणूक कसं काढायचं. बाजार भाव 10,540 रुपये असणारे एक शेअर घेतलेले. म्हणजे कंपनी सी मधील गुंतवणूक, कंपनी सी मधील गुंतवणूक बरोबर 1 गुणिले 10,540, 10,540 म्हणजे किती झालं टोटल गुंतवणूक 10,540 रुपये. ही त्याची कंपनी सी मधील गुंतवणूक झाली. मग आता आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या कंपनीतलं गुंतवणूक त्यांनी विचारलेली नाही, असं एकूण गुंतवणूक विचारलेली. म्हणजे जोसेफचे एकूण गुंतवणूक कंपनी ए मधील गुंतवणूक किती आहे 4,000. कंपनी बी मधील गुंतवणूक किती आहे 22,500. कंपनी सी मधील गुंतवणूक किती आहे 10,540. म्हणजे ह्याचं एकूण आपल्याला काढायचं आहे. बघा किती होईल 22 आणि 10 32,
32 आणि 33, 33,000, 33 आणि 4 37, 37,000, 40 रुपये अशी गुंतवणूक हे याची झालेली असते. पुन्हा एकदा हे बेरीज बरोबर आहे की नाही खात्री करून घ्या. बघा 0 0 0 0, त्याच्यानंतर 4 4 4, त्याच्यानंतर 5 आणि 5 10ला, 0 हातचाला 1 1 2 3 3 आणि 4 7, आणि त्याच्यानंतर हे 3. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय केलं आपण हे थोडंसं इथं मी वेगवेगळ्या पेननी मार्क करून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे एका शेअरची बाजार मूल्य काढले. कंपनी ए मधील हा गुंतवणुकीचा भाग झाला, कंपनी बी मधील हा गुंतवणुकीचा भाग झाला, त्याच्यानंतर कंपनी सी मधील हा गुंतवणुकीचा भाग झाला, आणि त्याचं एकूण जे गुंतवणूक आहे ते इथं आपण काढले. म्हणजे हा भाग तुम्हाला वेगळा थोडंसं का दाखवलं मी, तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी हे वेगळ्या पेन दाखवण्याचा प्रयत्न केले. ठीक आहे. त्या 4थ्या उदाहरणामध्ये बघा, श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून, म्हणजे जवळचे किती रुपये गुंतवले त्यांनी? 20,000 रुपये. 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. म्हणजे दर्शनी किंमत 5 रुपये आणि अधिमूल्य 20 रुपये, म्हणजे एका शेअरचे 25 रुपये देऊन त्यांनी 20,000 रुपयाचे शेअर्स खरेदी केले. तर किती शेअर्स त्यांनी मिळवले, किती शेअर्स त्यांनी खरेदी केले, त्या शेअर्सची संख्या आपल्याला काढायची. गणित कळलं का? हे उदाहरण वाचत वाचत समजून घ्यायचं. देशपांडेच्या ठिकाणी मी स्वतः आहे असं समजून घ्यायचं. मग माझ्याकडे 20,000 रुपये आहेत, मग मी मार्केटमध्ये त्याची दर्शनी किंमत बघितली. दर्शनी किंमत किती होतं? 5 रुपये. ठीक आहे. बाजार मूल्य किती आहे? मग दर्शनी किमतीमध्ये अधिमूल्य 20 रुपये. मग असं मिळून एका शेअरला 25 रुपये जातात. तर माझ्याकडच्या 20,000 रुपयामध्ये किती शेअर्स येतात ही संख्या आपल्याला काढायची. ठीक आहे. मग फक्त हे लिहायचं कसं बघा. एका शेअरचे बाजार मूल्य, एका शेअरचे बाजार मूल्य हे असं लिहिलं. बाजार मूल्य बरोबर दर्शनी किंमत, शेअरचे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. बघा शेअरची दर्शनी किंमत किती आहे? 5 रुपये. अधिक मूल्य किती आहे? 20 रुपये. म्हणून 25 रुपये हे काय झालं? एका शेअरचं बाजार मूल्य झालं. लक्षात आलं ना तुमच्या? मग देशपांडे यांची गुंतवणूक, श्रीमती देशपांडे यांची गुंतवणूक ₹20,000. किती रुपये? 20,000 रुपये. मग आता शेअरची संख्या काढायची. श्रीमती देशपांडे यांना मिळालेल्या शेअरची संख्या, श्रीमती देशपांडे यांना मिळालेल्या शेअरची संख्या बरोबर गुंतवणूक भागिले एका शेअरची किंमत. बघा गुंतवणूक किती आहे? 20,000 आणि एका शेअरची किंमत किती आहे? 25. बघा 25 एक 25, 25 अठ्ठे 200, पुढं 200, म्हणजे शेअर्स श्रीमती देशपांडे यांना मिळालेल्या शेअरची संख्या किती झाली? 800. लक्षात आलं ना तुमच्या? हा एवढाच भाग विचारतोय. ठीक आहे.
हे पहा, हे आहे 5वं उदाहरण. याच्यामध्ये काय दिलंय? श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केली. आता इथे शांतीलाल म्हणजे मी स्वतः समजून घेतोय, गणित वाचतोय म्हणजे स्वतः मी त्याच्यामध्ये गणितामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालं पाहिजे. तसं तुम्हीही स्वतः इन्व्हॉल्वमेंट व्हायचं. तुम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः इथं वाचतोय, मी स्वतः 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स म्हणजे 150 शेअर्सची संख्या 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केली. नंतर कंपनीने 7% लाभांश सुद्धा दिलेले. तर मी जे काही गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीला परतावा 7% लाभांशाने मिळाला. म्हणजे मला मी गुंतवलेला जो काही गुंतवणुकीवरती मिळालेला जो काही परतावा आहे त्या परताव्याचा दर काढायचा. बघा, अगदी बारीक बारीक गोष्टी लिहित जो आहे. एका शेअरची दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत शेअरची दर्शनी किंमत किती आहे? 100 रुपये. एका शेअरचे बाजार मूल्य, एका शेअरचे बाजारभाव 120 रुपये. एका शेअरचा बाजारभाव किती आहे? 120 रुपये. कंपनीने दिलेला लाभांश, कंपनीने दिलेला लाभांश बरोबर किती? 7% हे लाभांश आहे. म्हणून 120 रुपये गुंतवणुकीवर 7 रुपये लाभांश. इथं हे कसं लिहिलं? 7% याचा अर्थ काय? 100ला 7 असं समजलं जातं. पण 100 रुपयाचं जे काही मूल्य आहे दर्शनी किंमत त्याचे मी 120 रुपये दिले. हे बाजारभाव आहे. म्हणजे लाभांश कोणावरती असणार आहे? लाभांश हे तुमच्या या दर्शनी किमतीवरती असणार आहे. लक्षात आलं का? म्हणून दर्शनी किंमतीवरती 7 रुपये लाभांश आहे. पण मी हे दर्शनी किंमत हे विचारात न घेता याच्याऐवजी मी 120 रुपये दिले. म्हणजे माझ्या 120 रुपयाला कंपनीच्या 100 रुपयाला 7 रुपये लाभांश आहे. पण कंपनीचे 100 रुपये म्हणजे माझे किती रुपये आहेत? 120 रुपये. लक्षात आलं का तुमच्या? कंपनीचे 100 रुपये म्हणजे काय? मी दिलेले 120 रुपये आहेत एकासाठी. म्हणजे 120 रुपये गुंतवणुकीवरती 7 रुपये लाभांश मिळाला. मग लाभांशाचा दर काढायचा. म्हणजे या ठिकाणी परताव्याचा दर काढायचा. म्हणजे मला जे काही परत मिळाले, लाभांश जे काही मला परत मिळाले त्याचा दर काढायचा. म्हणजे गुंतवणुकीच्या परताव्याचा दर बरोबर लाभांश रुपये. म्हणजे इथं एका शेअरवरील लाभांश, एका शेअरवरील लाभांश भागिले एका शेअरसाठी गुंतवणूक. एका शेअरसाठी गुंतवणूक गुणिले 100. बघा आता काय होईल? एका शेअरवरील लाभांश किती आहे? मला 7 रुपये. गुंतवणूक मी त्याच्यासाठी किती केलं होतं? 120 रुपये गुणिले 100. मग याला भाग उडून जे उत्तर येतं बघूया. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. म्हणजे 7 10 70. छेदस्थानी किती आहे? 12. मग इथं 12 पंचे 60. 12 पंचे 60 किती राहिले? 10 राहिले. 10च्या पुढे 0. 12 8 96. 4 राहिले. अजून 4च्या पुढे 0. मग 12 त्रिक 36. म्हणजे 5.83. हे कसं आहे? जवळपास, पूर्ण अजून भाग उडवलेला नाही. म्हणून गुंतवणुकीवरील परताव्याचा दर
गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर 5.83%. सगळ्यांचं लक्षात आलं का? हा भाग लक्षात आलं ना? ठीक आहे. पासूनचे 2.4 मधील हा 6वं उदाहरण. याच्यामध्ये काय दिलं बघा, खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे. इथं काही गुंतवणूक केलेली आहे. काही म्हणण्यापेक्षा काय बघूया, दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. एक ए कंपनी आहे, दुसरं बी कंपनी आहे. ए कंपनीमध्ये आणि बी कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना दोन्ही कंपन्यांची शेअर्सची जी काही दर्शनी किंमत आहे ती दर्शनी किंमत समान आहे. परंतु एकाचं बाजारभाव हे 80 रुपये आहे आणि दुसऱ्याचं बाजारभाव 120 रुपये. मग ज्या कंपनीचं बाजारभाव 80 रुपये आहे त्याच कंपनीचा लाभांश 16% आणि ज्या कंपनीचा बाजारभाव 120 रुपये आहे त्याचा मात्र लाभांश 20% आहे. म्हणजे इथं 16% आहे, इथं 20%. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे बघा, ए कंपनीसाठी अगोदर इथे ए कंपनीसाठी मी विचार करतो, मग ह्याचा परताव्याचा दर काढायचं. बी कंपनीसाठी पुन्हा परताव्याचा दर काढायचं, मग त्याच्यावरून ठरवायचं किंवा कोणती कंपनी फायदेशीर आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे गणिताची सोडवण्याची दिशा तुम्हाला कळली का? याच्यावरून कंपनी ए साठी परताव्याचा दर काढायचा, कंपनी बी साठी परताव्याचा दर काढू. ओके, मग परताव्याचा दर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? शेअर्सची दर्शनी किंमत, दोन्ही ठिकाणी समान आहे. मग शेअर्सची दर्शनी किंमत म्हणण्यापेक्षा या ठिकाणी एका शेअरचे बाजारभाव किती आहे? 80 रुपये. ओके, एका शेअरवरील लाभांश 16%. म्हणून 80 रुपये गुंतवणुकीवर 16 रुपये लाभांश मिळतो. ओके, म्हणजे 80 रुपये गुंतवणुकीवरती 16 रुपये लाभांश. मग लाभांशाचा म्हणजे परताव्याचा दर काढतो. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर, दर बरोबर लाभांश छेदस्थानी गुंतवणूक गुणिले 100. ₹16 लाभांश असणार आहे 80 रुपयाच्या गुंतवणुकीवरती. मग ह्याला भाग उडून 16 × 16, 16 × 85, 5 × 5, 5 × 20 100. म्हणजे इथे किती आला? 20. कंपनी ए मधील परताव्याचा दर किती आहे? 20 आहे. आता याचप्रमाणे कंपनी बी चं काढू. बी कंपनीसाठी बघूयात. बी कंपनी काय? एका शेअरचे बाजारभाव, पुन्हा एका शेअरचे बाजारभाव, किती? 120 रुपये. एका शेअरवरील लाभांश किती? 20%.
म्हणून 120 रुपये गुंतवणुकीवर वर 20 रुपये लाभांश, 20 रुपये लाभांश. मग आता याच्यामध्ये काय करता येईल बघा पुन्हा, म्हणजे गुंतवणुकीवरील परताव्याचा दर, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर बरोबर लाभांश, एका शेअरवरील लाभांश बरं का, एका शेअरवरील लाभांश, एका शेअरसाठी केलेली गुंतवणूक गुणिले 100. म्हणजे लाभांश किती येतं 20%, गुंतवणूक किती आहे 120 गुणिले 100. हे 0 गेलं, हे 0 गेलं, बे 12, मग 100 भागिले 6 म्हणजेच किती 6 1 6, 4 राहिले, 6 6 36, पुन्हा 4 राहिले, पुन्हा 6 6 36, पुन्हा 6 6 36, म्हणून हे 16.67 हा काय परताव्याचा दर झाला. म्हणून कंपनी ए मधील परताव्याचा दर आणि कंपनी बी मधील परताव्याचा दर या दोन्हीला तुलना केल्यानंतर परतावा कुठे जास्त मिळतोय कंपनी ए मध्ये. म्हणून कंपनी ए मध्ये ठेवलेले पैसे आपल्याला जास्तीचे परत मिळतात. म्हणून कंपनी बी मधील कंपनी ए मधील परताव्याचा दर, कंपनी ए मधील गुंतवणूक फायदेशीर आहे. लक्षात आलं का तुम्हाला नेमकं काय इथे विचारात घेतलं? ठीक आहे, समजलं नाही उदाहरण या ठिकाणी आपल्या सराव संच 4.3 हे संपले.